नमस्कार. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरवळ येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 18, 19, 20 जानेवारी रोजी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. हायस्कूलसाठी सर्व आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन सर्व ठिकाणी होत असतं, पण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने 2006 सालापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धा घेण्याचं ठरवलं व त्याप्रमाणे हे 12वं वर्ष आपण साजरे करत आहोत. त्यासाठी याची कल्पना अशी आहे की आपल्या सर्व शाळांचे 7 जिल्ह्यांमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांची सर्व मुलं व ज्या शाळा ही स्पर्धा आयोजित करते त्या परिसरातील, त्या गावातल्या परिसरातील आणखीन शाळा अशी जवळजवळ 1000 मुलं इथं खेळण्यासाठी येणार आहेत आणि 3 दिवस इथं त्यांचा मुक्काम असणार आहे. 18 तारखेला दुपारी त्याचं उद्घाटन होईल. 18, 19 स्पर्धा आहेत. 19ला संध्याकाळी एक विविध कला दर्शनाचा कार्यक्रम आहे आणि 20 तारखेला सकाळी समारोपाचा कार्यक्रम आहे. याच्यात मुलांनी एकत्र राहावं, एकमेकांचे शाळा समजून घ्यावी, शिक्षकांचं एकत्रीकरण होतं. यातनं एकमेकांच्या शाळा समजतात, आपल्याला तिथले प्रॉब्लेम समजतात, तिथले प्लस पॉईंट्स आहेत ते समजले जातात सर्वांना. यामागचा हेतू आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही संस्था आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके, भावे सर व इंदापूरकर सर यांनी 1860 साली स्थापन केली. पुढील वर्ष आपण 160वं वर्ष म्हणून साजरं करत आहोत. 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे काम चालतं. त्यात सर्व 50,000च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 70च्या वर युनिट्स आपली आहेत. आता नवीनच आपण कलावर्धिनी, मयसो कलावर्धिनीची सुरुवात 1-2 दिवसात करत आहोत आणि सोलापूर येथे मोठा शैक्षणिक प्रकल्प सुरू करण्याचा आपण प्रयत्नात आहोत. या क्रीडा महोत्सवासाठी माझ्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. MES English Medium School शिरवळ इज ऑर्गनायझिंग क्रीडा महोत्सव. आपल्या शाळेत क्रीडा करंडक सुरू होणार आहे 18, 19 आणि 20 जानेवारी. All of you, each and everyone from Shirwar and Shirwar area, around Shirwar and Pune and Khandala, Satara district, Pune district is cordially invited to attend the sports meet. आपल्या शाळेत 1000 मुलं राहायला येणार आहेत. 18 तारखेला येणार, 18, 19 आणि 20 असा 3 दिवस त्यांचा मुक्काम असणार आहे. 20 तारखेला प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन नंतर ते आपापल्या घरी जाणार. त्यांचा राहण्याची सर्व व्यवस्था आणि जेवणाची, ब्रेकफास्ट, स्नॅक्स सगळं संस्थेतर्फे केलं जाणार आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे टीचर्सही येणार आहेत. वी वेलकम एव्हरीवन, वेलकम वन अँड ऑल. प्रत्येकाने जरूर यावे आणि आपला क्रीडा महोत्सव पाहून जावे. यू आर वेलकम टू MES इंग्लिश मीडियम स्कूल शिरवळ. थँक्यू. नमस्कार, मी शैलेश आपटे, क्रीडावर्धिनीचा महाराष्ट्र सोसायटीच्या क्रीडावर्धिनीचा समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करतो आहोत. आत्ताच आपल्याला सर्वांना माहिती आहे की 18, 19, 20 असे 3 दिवस या ठिकाणी मयसो करंडक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. सुरुवातीलाच सांगितलं की 2006 सालापासून या करंडकाची सुरुवात झाली, परंतु सुरुवातीच्या काळात हा करंडक विभागीय पातळीवर आयोजित करण्यात येत होता. याच्यात 3 विभाग केलेले होते. एक पुणे शहरातल्या सर्व शाळा एकत्र येऊन त्यांच्या स्पर्धा व्हायच्या, दुसरा विभाग नवी मुंबईच्या शाळा एकत्र येऊन त्यांच्या स्पर्धा व्हायचा आणि तिसरा जो विभाग होता ते सासवड, शिरवळ, बारामती आणि नगर अशा 4 ठिकाणचे संघ एकत्र येऊन त्या स्पर्धा एकत्र येत होत्या. परंतु 2011 साली ज्यावेळेस संस्थेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव झाला त्यावेळेपासून आपण ह्या सर्व स्पर्धा एका व्यासपीठावर आयोजित करण्याचं निश्चित केलेलं होतं. यात गोल खो खो, लंगडी आणि डॉजबॉल या 3 सांघिक खेळांचा आपण यात समावेश केलेला आहे. वैयक्तिक खेळ हे ठिकाणी होत असतात, परंतु विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी, विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावं या उद्देशाने आपण या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करत असतो. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा विशेष अनुभव, त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. आणि त्याचं मूर्तिपंत उदाहरण म्हणजे गेल्या 3 वर्षात बारामतीच्या शाळेने ह्या स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ की ग्रामीण भागातसुद्धा हा खेळ आता पसरू लागलेला आहे. एकमेकाला सहकार्य करणं, ह्या सर्व ही जी कौशल्य आहेत ही कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहेत. ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या आपण बाद पद्धतीने या ठिकाणी आयोजित करणार आहोत. पहिल्या दिवशी प्राथमिक फेरीचे स्पर्धा होतील, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील, संध्याकाळच्या सत्रात उपांत्य फेरीचे सामने होतील आणि रविवारी सकाळी अंतिम सामने या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.
या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या वर्षी प्रथमच आपण 2 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभासाठी आमंत्रित केलेलं आहे. उद्घाटनासाठी पुण्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू रायफल शूटिंगमधली, ती आमच्याच म्हैसोच्या शूटिंग रेंजवर सराव करते, ती या ठिकाणी उद्घाटनासाठी येणार आहे. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष भूषणजी गोखले, एअर मार्शल निवृत्त, हे या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि शेवटच्या दिवशी 20 तारखेला ज्या खेळाडू आकांक्षा आगवणे म्हणून ही बुद्धिबळातली वर्ल्ड चॅम्पियन गटात ज्युनियर गटात तिने विजेतेपद मिळवलं आहे, या खेळाडूला पण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचे सुद्धा अनुभव ऐकण्याची संधी या निमित्ताने या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ 1000 खेळाडू पुणे 7 जिल्ह्यातनं महाराष्ट्र युनियन सोसायटीच्या आणि शिरवळ परिसरातल्या 4 शालेय लोकल शाळांचे मिळून 1000 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि 20 तारखेला या स्पर्धा समाप्त होतील. माझ्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.